हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची अपडेट आलेली आहे. 10वी बोर्ड परीक्षा 2025साठी त्यांच्या हॉल तिकीटबाबत खूपच महत्त्वाची अपडेट आहे. तर पहा, 10वीची बोर्ड परीक्षा यावर्षी म्हणजे 21 फेब्रुवारी 2025 पासून होणार आहे. तर 10वीसाठी हॉल तिकीट किती तारखेला व कधी व कसे मिळणार आहेत याची संपूर्ण अपडेट आपल्याला बोर्डाने ऑफिशियली दिलेली आहे. तिथं पाहू शकता, हे बोर्डाची नोटीस आहे पूर्णपणे. ओके, फेब्रुवारी 2025 मार्च 2025च्या 10वीच्या परीक्षेच्या बाबत तुमचे जे हॉल तिकीट आहेत तर त्याबाबत त्यांनी माहिती सांगितली आहे की कोणत्या तारखेला तुम्हाला हॉल तिकीट वगैरे मिळतील आणि काही सूचना तुम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत की कशा पद्धतीनं तुम्हाला हॉल तिकीटबाबत महत्त्वाच्या सूचना आहेत त्याचं पालन करायचं आहे. तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही 10वीची परीक्षा देत असाल तर संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण की खूपच इम्पॉर्टंट आहे. थोडीशी मिस्टेक तुमची व्हायला नाही पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. त्या अगोदर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. तर पाहू शकता, इथं बोर्डाने ऑफिशियली वेबसाईटवरती नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये काय सांगितलं आहे चला पाहूया. ठीक आहे, तर पहा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे 10वी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजेच तुम्हाला सर्वांना ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता पाहू शकता, त्यांनी अजून सांगितलेलं आहे पुढे की सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च 2025च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी प्रवेशाची प्रवेशपत्रे म्हणजे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या म्हणजे वेबसाईट आहे या संकेतस्थळावर सोमवार दिनांक, आता पाहू शकता लक्षात घ्या, सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 पासून ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे डाउनलोड करण्यात उपलब्ध होतील. म्हणजे 20 जानेवारी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, 20 जानेवारी 2025 पासून 10वीचे हॉल तिकीट इथं ऑनलाईन अवेलेबल होतील. बट महत्त्वाचं, तुम्हाला विद्यार्थ्यांना कुठं मिळतील, कसे मिळतील ते सांगतो. या संदर्भातील काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. ओके, हे सांगितलेलं आहे. नंतर पाहू शकता, महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, हॉल तिकीटबाबत महत्त्वाचं सांगितलेलं आहे. तर ऑनलाईन प्रवेशपत्रे म्हणजे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की म्हणजे हॉल तिकीटबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत जे की तुम्हाला महत्त्वाचे समजून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला इथं कन्फ्युजन राहणार नाही. तर पाहूया सूचना काय सांगितल्या आहेत. पहा, सर्वात पहिले म्हणजे की फेब्रुवारी मार्च 2025साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी 10वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. समजून घ्या, 10वीचे जे हॉल तिकीट आहेत तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रिंट काढून देण्यात येतील आणि द्याव्या लागणार आहेत, असं सूचना यांनी सांगितलेल्या आहेत. जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या शाळेमध्ये ऑनलाईन हॉल तिकीट मिळणार आहेत. त्याची प्रिंट काढून तुमच्या शाळेमध्येच तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही स्वतः ते डाउनलोड नाही करू शकणार. ओके, दुसरं पहा की प्रवेशपत्रे म्हणजे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. म्हणजेच शाळेमध्ये जेव्हा तुम्हाला हॉल तिकीट देतील तर विद्यार्थ्यांकडून शुल्क म्हणजेच तुमचे पैसे इथं नाही घ्यायचे असं सांगितलेलं आहे. वेगळे शुल्क नाही घ्यायचे असं सांगितलं आहे. ठीक आहे, सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. म्हणजेच काय, तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला त्याची प्रिंट काढून मिळणार आणि त्याच्यावरती सही व शिक्का मारून तुम्हाला इथं ते दिलं जाणार आहे. ओके, त्यानंतर अजून 2 महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांसाठी पहा की फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक यांनी शिक्का म्हणून स्वाक्षरी करायची आहे. म्हणजेच एखादा विद्यार्थ्याचा हॉल तिकीट आहे त्याच्यावरती फोटो वगैरे त्याचा व्यवस्थित आलेला नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावरती तुमचा लेटेस्टवाला जो सुद्धा फोटो असेल तो फोटो चिटकवायचा दुसरा आणि त्याच्यावरती सही व शिक्का मारून त्याच्यावर तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे, ते तुम्ही करेक्ट करू शकता. त्यानंतर पाहू शकता, प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल सहीने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यायचे आहेत. म्हणजे होऊ शकते तुम्हाला ॲडमिट कार्ड भेटलं आणि त्यानंतर तुमच्याजवळून ते हरवलं. ठीक आहे, होऊ शकते, काही सांगता नाही येत. तर हरवल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही, बट हरवायचं नाहीच, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर समजा गहाळ झालं म्हणजे हरवलं तर तुम्हाला द्वितीय प्रत म्हणजे अजून शाळेमधून एक प्रिंट भेटू शकते. ओके, द्वितीय प्रत असं तुम्हाला त्यावरती लिहून येणार आणि तुम्ही ते घेऊ शकता. बट महत्त्वाचं काय, जे पहिलं मिळालं तुम्हाला हॉल तिकीट ते तुमच्या सांभाळून ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं 20 जानेवारी 2025 पासून शाळेमध्ये ऑनलाईन हॉल तिकीट अवेलेबल होतील आणि तुम्हाला त्याचं वाटप करण्यात येणार आहे. तरी अपडेट तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या बाकीच्या जणांपर्यंत शेअर करा,
जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती पडणार. आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षे रिलेटेड इम्पॉर्टंट व्हिडिओ येणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.